त्यावेळेला सर्वजण डोळे झाकून आणि स्वतः नित्याच्या नावाने अभिषेक करूया. पिता पुत्र प्रार्थनेच्या नावे. त्यावेळेला सुरुवातीची प्रार्थना बळाबाईसाठी करतील. किती गोड मधुर प्रिय नाम येशू मधुर प्रिय नाम. किती गोड मधुर प्रिय नाम येशू मधुर प्रिय नाम. परम पवित्र कमनीय उत्तम परम पवित्र कमनीय उत्तम अति उच्च ते नाम
यावेळेला प्रेरणा स्तुती आराधनामध्ये प्रभू परमेश्वर यामध्ये आहे. कारण बायबल म्हणते तो विश्वासणाऱ्याच्या स्तोत्रामध्ये बसणारा पवित्र परमेश्वर आहे आणि तो यावेळेला आपल्यामध्ये आहे. याला आपण प्रार्थना करूया. हे पवित्र सेनाधीश्वर परमेश्वर आहे. यावेळेला तुझी स्तुती आणि स्तुती करत तुला धन्यवाद आणि धन्यवाद देत याचा काळच्या वेळा तुझ्या पवित्र चरणी आम्ही सर्वजण एक कुटुंब होऊन जमलेले असताना आज आम्हा प्रत्येकाला आम्ही जसे आहोत तसे तू स्वीकार. कारण आजचा हा सुंदर दिवस तू आमच्या आयुष्यात सुटलेला आहेस आणि प्रभू ही तुझी दया तुझी कृपा तुझं प्रेम आहे. आणि या दिवसामध्ये माझ्या देवा तूच आम्हाला तुझ्या जवळ एकत्रित करतोस आणि तूच तुझ्या आत्म्याद्वारे तुझी स्तुती आणि भक्ती तू करून घेतली आहेस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद 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 यायला परमेश्वर तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी बोल. खरं तुझी वचनं मनाच्या रुचीपेक्षा गोड असून आमच्या जीवनासाठी तो प्रकाश आणि आमच्या पौरासाठी तो दिवा आहे. आज तू बोल तुझ्या देवा. तू बोलत असताना ते ऐकणारे कान समजणारी बुद्धिमत्ता दे आणि ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं चालणं राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी या जगात बनण्याकरता तू तुझ्या पवित्र आत्म्याचा तो अभिषेक आम्हाला या पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने चाल. आमीन आमीन आमीन. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रियानो, आजचा हा पहिला रविवार आहे उत्थानानंतरचा आणि गेल्या रविवारी आपण सर्वजण पुनरुत्थानाचा तो आनंद साजरा केलेला आहे. हा तो एक वेगळा आनंद होता. कारण गेल्या वर्षामध्ये आपण पुनरुत्थानाचा दिवस एकत्र येऊन साजरा करू शकलेला नव्हतो. कारण पूर्ण लॉकडाऊन होता आणि बाप्पाने या वेळेला आपल्याला ही संधी दिला की आपण सर्वजण हा पुनरुत्थानाचा आनंद घेतलेला आहे. यासाठी 40 दिवस जे काही आपला प्रवास झालेला आहे तो देखील आशीर्वादित होता आणि गेला रविवार अतिशय आनंदमय होता. आणि वास्तविक पुनरुत्थान काय आहे हे आपण गेल्या रविवारी देखील पाहिलेलं आहे. पण मी आज तुम्हाला एक नवीन गोष्ट तुमच्या समोर आणू इच्छितो. तो म्हणजे पुनरुत्थान एक आशा आहे. सर्वजण काय पुनरुत्थान? पुनरुत्थान एक आशा आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. तसं आपल्या पुलपिटच्या खाली या ठिकाणी आपण पवित्र आत्म्याचं जे पक्षी बघतो, जे कबूतर आहे त्याच्यावरती एक अक्षर लिहिलेलं आहे हो. या ठिकाणी होप म्हणून लिहिलेलं आहे. तसं पुनरुत्थान एक आशा म्हणजे एक होप आहे, एक आशा आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. खरं बघा, कालच्या रविवारी आपण सर्व एकत्रित होतो आणि प्रीती भोजन केलो, आनंद केला. आता आज या रविवारी आपण सर्वजण आपापल्या घरामध्ये पोहोचले आहे. खरं त्याच्या 2 दिवसानंतर पुन्हा लॉकडाऊनची घोषणा झाली. कारण आत्ताचा जो कोरोना व्हायरस जो आलेला आहे त्याची जी नवीन लाट जी आलेली दुसरी लाट ती अतिशय भयानक आहे. खरं पहिला जो लाट होता त्यामध्ये मनुष्याला सर्दी खोकला ही लक्षणं दिसून येत होती. पण आत्ताच्या या लाटेमध्ये सर्दी खोकला अजिबात दिसत नाही, तर फक्त ताप येतो आणि ताप आल्यानंतर आतल्या आत रक्ताच्या गुठल्या होतात.
आणि मनुष्य जगायचा अतिशय कमी आहे. आणि म्हणून आपण टीव्ही न्यूज मध्ये बघतो किंवा आपल्या गल्लीमध्ये म्हणा, आपल्या नातेवाईकामध्ये किंवा आपल्या मंडळीमध्ये देखील आपण या गोष्टी ऐकलेल्या आहेत की काय म्हणतात की फलाना केला, फलाना मेला. आणि सर्व बातमी ऐकत असताना आपलं मन एक अस्वस्थ होऊन जातो. आपल्याला समजत नाही की आपल्याला काय केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपली जगण्याची जी आशा आहे ते कमी. हालेलुया, हालेलुया. आपली जगण्याची जी आशा आहे ती कमी होते आणि आपल्याला समजत नाही आता आपण जगू का नाही, कसं करणार. कारण लॉकडाऊन झाल्यानंतर आणि पुन्हा तो प्रॉब्लेम चालू झालं. नोकऱ्या गेले, पैसा नाही, खायचं काय, घ्यायचं काय, जगायचं काय. परंतु पुनरुत्थान जो आहे ती आपल्याला एक नवीन आशा देते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण प्रकटीकरणाचा पहिला अध्याय 11व्या वचनात बायबल म्हणते की येशू म्हणतो, मी मेलो होतो तरी पहा मी जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या क्रिया माझ्याजवळ आहे. येशू काय म्हणतो की मी मेलो होतो तरी पहा मी युगाने जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या क्रिया माझ्याजवळ आहे. आता या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो आणि त्यावेळेला मित्रांनो तो आपल्याला मरू देत नाही. हालेलुया, हालेलुया. आणि तो आपल्याला जगण्याचा एक आशा. हालेलुया, हालेलुया. कारण तो या जगात असताना बायबल म्हणते की तो स्वतः सांगितलेला आहे. तर योहान शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय आपण काढलं आणि 25 आणि 26 या वचनामध्ये आपल्याला या गोष्टी वाचायला मिळतात. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. येशू काय म्हणतोय? पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो, काय म्हणतोय सर्वजण म्हणून म्हटले, हा जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. बघा येशू या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट सांगत आहे की तो काय म्हणतोय? पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आणि जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, तरी जगेल. आणि पुढं 26व्या वचनात म्हणतोय आणि जिवंत असलेला, काय म्हणतोय? आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. तो कधीही काय होणार नाही? मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी प्रभू येशू आपल्याशी खूप महत्वाच्या गोष्टी बद्दल बोलत आहे. तो आपल्याला त्या मरणाबद्दल बोलत आहे ज्या मरणातून मनुष्य बाहेर निघू शकत नाही. ज्या मरणातून मनुष्य बाहेर निघू शकत नाही, कधी त्याची सुटका होत नाही. तो त्या मरणाबद्दल बोलत आहे. जर तू येशूवर विश्वास ठेवलास किंवा ठेवलीस तर तू काय होणार आहे? जरी मेलेला आहेस तर तू जिवंत नक्की होणार. बघा जरी मेलेला असेल तरी तू काय होणार? जगशील. आणि पुढे तो म्हणतोय की जे जिवंत आहे, जे जिवंत आहे प्रत्येक जण जो येशूवर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, कधीही मरणार
जाणार नाही. म्हणजे येशू आपल्याला त्या मरणाबद्दल बोलतो. बघा, आज आपण जे आपल्या घरात आहोत, परंतु आपण मरत आहोत. विचाराने, भयाने, बघा, चिंतेने, याने आपण मरत आहोत. आणि यातून आपण कधी बाहेर निघू शकत नाही. परंतु येशूवर विश्वास ठेवणारा तो जिवंत व्यक्ती विश्वास ठेवला तो मरणारच नाही. आणि जर तो मेलेला आहे तरी तो जगेल. कारण येशू आपल्याला त्या मरणाबद्दल, देहाच्या मरणाबद्दल बोलत नाही. कारण देह जे आहे ते एक दिवस मरणार. कारण देह जे आहे त्याचा एक वर्ष ठरलेलं आहे. कोणाचं 40 वर्षाचं आहे, कोणाचं 50 वर्षाचं आहे, कोणाचं 60 आहे, कोणाचं 70 आहे, 80 आहे, 90 आहे, 100 आहे. आणि शेवटी तो देह एक दिवस मरणार. त्याला देहाचं मरण म्हणतात किंवा त्याला मोक्ष म्हणतात. आणि ख्रिस्तामध्ये त्याला महानिद्रेत केलेलं आहे असं म्हणतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या मरणाबद्दल म्हणत नाही तो जी म्हणत आहे आपल्याला की तो जे सार्वकालिक जे मरण आहे, जे सार्वकालिक आपण मरत आहोत त्याच्याबद्दल तो बोलत आहे. जर तू विश्वास ठेवला तर तू सार्वकालिक जगशील. सार्वकालिक जगशील. कारण आज ही जी काही देहाचं मरण जे आहे ते जगाचं मरण आहे. आणि आपण जेव्हा येशूवर विश्वास ठेवलेला आहोत आणि येशूमध्ये आपण जगलेले आहोत, उठलेले आहोत, तर आपण या जगापेक्षा खूप पुढे गेलेले आहोत. जगाच्या विचारापेक्षा खूप पुढे गेलेले आहोत. ते काय म्हणते समजते तुम्हाला? जगाच्या विचारापेक्षा आपण खूप पुढे गेलेले आहोत. जगिक विचारापेक्षा. आपलं जगिक मरण म्हणजे काय? कारण जगाचं जीवन काय आहे? आपलं जीवन फक्त हेच आहे की आपण या जगात आलोय, बघा, चांगलं शिकलं पाहिजे, काहीतरी डिग्री मिळवली पाहिजे, काहीतरी चांगली नोकरी केली पाहिजे, काहीतरी बिझनेस केलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे, मुलं बाळ झालं पाहिजे, बघा, आणि आपलं नाव झालं पाहिजे, प्रतिष्ठा झाली पाहिजे. एवढं आपण यासाठी आपण धडपडत असतो आणि ते आपल्या जीवनात कधी काही गोष्टी होत नाही. आणि हे तर काय आहे? हे एक रुटीन आहे. जगाची रुटीन आहे, जीवनाची रुटीन आहे. या गोष्टी होत असतात, येत असतात, जात असतात, हे सगळं होत असते. बघा, संसाराच्या गोष्टी, जगाच्या गोष्टी, परंतु याच्या व्यतिरिक्त जो आहे येशू काहीतरी वेगळं आपल्या समोर आणत आहे, वेगळ्या गोष्टी तो बोलत आहे. आणि तो त्याबद्दल म्हणत आहे की तुम्ही आज अनेक वेळेला आपण विचार करतोय, अनेक कल्पना असतात. मी या जगात असताना एखादं घर बांधेल, पण आपण बांधू शकत नाही. त्याच राहते. आपण एखादं जागा घेईल, आपण जागा घेऊ शकत नाही. आपण एखादं गाडी घेईल, गाडी घेऊ शकत नाही. बघा, आपल्याला एखादी चांगली नोकरी मिळेल, ती नोकरी मिळत नाही. आणि यासाठी आपण ते बघतो ही जी मरण आहे. आज नवऱ्याचं प्रेम मिळत नाही, बायकोचं प्रेम मिळत नाही, किंवा मुलाचं प्रेम मिळत नाही, भावाचं प्रेम मिळत नाही, बहिणीचं प्रेम मिळत नाही, आई बाबाचं प्रेम मिळत नाही. हे त्यामुळेच असतंय. पण आज येशू आपल्याला म्हणतोय की तूच खरोखर पुनरुत्थित आहेस. आपण गुड फ्रायडेच्या विषयी ऐकलो, पुस्तकामध्ये 7 वाक्य, आणि त्या ठिकाणी खूप महत्वाचं ते वाक्यावरती आपण मनन करत असताना महत्वाच्या गोष्टी आपण बघितलं होतो. आणि ते म्हणजे कोणाचं? की संत पौल म्हणतोय. संत पौल काय म्हणतोय? की तूच, बघा, संत पौल प्रतिकाराचा 2 अध्याय 20 वचनात की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. वधस्तंभावर खेळलेला आहे. आणि आपण बघितलं वधस्तंभ म्हणजे काय? हे जग हे वधस्तंभ आहे. आणि ते रोज आपल्याला, आपण जर ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेलं आहे, तर आपण या जगाला वधस्तंभावर खेळू शकतो. आणि पुढे तो म्हणतोय खूप सुंदर गोष्ट, आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर माझ्या मध्ये कोण जगते? माझ्या काही ख्रिस्त जगतो. हालेलुया, हालेलुया.
मला ख्रिस्त धर्म. आणि त्यानंतर आपण अनेक वचनं या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. तर त्याच गलतीकाराच्या पत्रात 5 अध्याय 24 वचन, नंतर गलतीकाराचं 6 अध्याय 14 वचनात तो काय म्हणते, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभावर अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खेळलेला आहे व मी जगाला वधस्तंभावर खेळलेला आहे. हालेलुया, हालेलुया. मी जगाला काय केलेलं आहे? वधस्तंभावर खेळलेलं आहे. जर मी या जगाला वधस्तंभावर खेळलेलं आहे आणि मी स्वतःला येशू बरोबर त्या वधस्तंभावर खेळलेलं आहे, तर आज माझ्या काही कोण चुकतोय? तर येशू माझ्या काही जगतोय. तर मी कोण आहे? पुनरुत्थित आहे, पुनरुत्थान झालेला आहे माझा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण तर येशूमध्ये पुनरुत्थान होणं म्हणजे काय? म्हणजे पुनरुत्थानाची आशा काय? बघूया. पेत्राचं पहिलं पत्र, पेत्राचं पहिलं पत्र 1 अध्याय आणि 3 वचन बघा. पेत्राचं पहिलं पत्र 1 अध्याय आणि 3 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप तो धन्यवादित असो. त्याने आपल्याला मोठ्या दयेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मेलेल्यामधून पुन्हा उठण्याच्या द्वारे आपणास जीवन आशा प्राप्त होण्यासाठी पुन्हा जन्म दिलेला आहे. तर या ठिकाणी काय म्हणते बायबल? काय म्हणते की पुनरुत्थान एक जीवित आशा आहे. कोणती आशा आहे? जीवित आशा आहे. जीवित म्हणजे कधी न मरणारा आशा आहे. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता आणि येशू जर तुमच्यामध्ये आहे, तर पुनरुत्थान जो आहे तो एक जीवित आशा आहे. ती कधी मरणार नाही, कधीही मरणार नाही. हालेलुया, हालेलुया. तसं आपली एक आशा असते. आपण अनेक दिवस प्रार्थना करतोय, माझ्यासाठी एक नवीन साडी मिळावी, माझ्यासाठी एक नवीन शर्ट मिळावं, किंवा माझ्यासाठी एक नवीन गाडी मिळावी. आणि ती घेतल्यानंतर ती आशा पूर्ण होते. मग आपण प्रेज द लॉर्ड, भरपूर साक्षी. पण ती किती दिवस आपल्याकडे टिकणार आहे? जास्तीत जास्त 1 महिना, 2 महिना, 1 वर्ष, 2 वर्ष. आणि नंतर ती जर कपडे असतील तर आतील, गाडी असेल तर ती खूप व्हायला चालू होते. पहिकडे वास, तिकडे वास, असं तसं तिथं रुपये निघतोय, आपण ते विसरून जातो. हालेलुया, 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 हालेलुया. किंवा आपण घर बांधण्यासाठी एक उत्साह करतो. घरात भरपूर आपण उत्साहाने ते घर बांधतोय, आपण त्या घराला रंगवतोय, रंगवतो, करतोय. किती एक आशा आहे की पूर्ण केल्यानंतर ते किती दिवस आपल्यामध्ये असते. बघा काय समजते तुम्हाला? किती दिवस असते? जास्तीत जास्त 1 महिना, 2 महिना, 3 महिना. आणि त्यानंतर आपण त्याच्याकडे लक्ष घेत नाही. मराठीत म्हणतात 9 दिवस. नवीन असल्यानंतर एक दिवस आपण ती आणत असते. परंतु या ठिकाणी पुनरुत्थान काय आहे? एक जीवित आशा आहे. जीवित आशा आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ती आपल्यामध्ये जगण्यासाठी एक नवीन उत्साह देतो. बघा, आणि ही उत्साह कशामुळे कोणापासून मिळालेला आहे? ती बायबल काय म्हणते? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप, बघा, तो धन्यवादित असो. त्याने आपल्याला मोठ्या दयेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मेलेल्यामधून, कशामधून? ख्रिस्त मेल्यामुळे, त्याच्या मेलेल्यामधून उठण्याच्या द्वारे. तो फक्त मेला नाही, आपला देव मेला नाही म्हणून तो मरणाची पुन्हा उठलेला आहे.
मरणावर विजय मिळून काय झालेला आहे तो पुन्हा उठलेला म्हणजे जिवंत झालेला आहे. बघा जिवंत झालेला आहे. खरं आज तर तुम्ही बघितला असं कुठेही तुम्हाला आढळणार नाही की मनुष्य मेला आणि पुन्हा तो उठलेला आहे, मरणावर उठलेला आहे. असं कोणतेही दुसऱ्या ग्रंथाची तुम्हाला या गोष्टी तुम्हाला मिळणार नाही. परंतु ख्रिस्त हा एकच असा आहे जो मेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी काय झालेला आहे, जिवंत झालेला आहे. आणि त्याच्या त्या पुनरुत्थानाद्वारे त्याच्या त्या जिवंतपणामुळे आपल्याला काय झालेलं आहे, जीवनासाठी एक आशा प्राप्त झाली, ती जीवित आशा प्राप्त झाली. हालेलुया 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 हालेलुया. पुन्हा दुसरी गोष्ट काय करते, पुनरुत्थान आपल्याला जगण्याचा एक उद्देश देतो. पुनरुत्थान हे आपल्याला काय करते, एक जगण्याचा उद्देश देतो. आपण वाचूया दुसरं करंथीकरांचं पत्र 5वा अध्याय आणि 15वा वचन. आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला, आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्याच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. पुन्हा एकदा मी वाचतो, तुमच्या लक्षात येईल. आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्याने पुढे स्वतःकरिता नव्हे, काय ते स्वतःकरिता नव्हे तर त्याच्यासाठी, कोणासाठी, येशूकरिता जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. हालेलुया हालेलुया हालेलुया. किती सरळ आणि सोप्या पद्धती आपल्याला कशी बायबल बोलत आहे. खरं आपल्याला ज्यावेळेला बघा आपण कोणतरी प्रयोजन केले, आपल्या बिझनेसमध्ये लॉस झाला, एखादा आजारपण आपल्या जीवनाला आधी करून टाकलं, एखाद्या आजारपणात आपण बाहेर निघत नाही, आणि त्यावेळेला आपल्या मनात जर आपण मनुष्य आहोत आणि जगी आहोत तर आपल्यामध्ये हा विचार येतो, कोणासाठी जगावं, कशासाठी जगावं, काय जीवनात अर्थ आहे, का म्हणून जगावं. पण तो पुनरुत्थान जो आहे, जो आपल्यासाठी मेला आणि आपल्यासाठी जिवंत झाला, जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तर आज आपल्याला कोणासाठी जगायचं आहे, बायबलमध्ये त्याच्याकरिता जगायचं. कोणासाठी, जो आपल्यासाठी मरणावर जीवन उठलेला आहे त्याच्यासाठी जगा. हालेलुया 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 हालेलुया. खरं अनेक वेळेला आपण अनेक प्रयत्न करतो जीवनामध्ये आणि आपण यशस्वी होत नाही, अपयश येतो आणि आपल्याला खूप आपल्या मनामध्ये एक संकल्प असते, मला असं व्हावं, लोक मला नाव वाचावे, लोक मला विचारावे, मला हे माझं काय पर्यंत असावं, असं तसं असावं. अनेक वेळेला आपण संसारामध्ये मुलाच्या मागे लागतो, मुलांना लहानाचं मोठं करतो, त्याला शिक्षण देतो, सर्व काही भाग करतो आणि शेवटी जेव्हा ती मुलं आपल्याला सोडतात त्यावेळेला आपल्या मनात हा विचार येतो, आणि कोणासाठी जगा, काय आहे त्याच्या घरात. आपल्याला वाटते जगणं संपलं, पण पुनरुत्थान आपल्याला जगण्यासाठी एक नवीन उद्देश देतो. एक होत आहे, मी माझ्या लोकांच्यासाठी भरपूर केलं, मी माझ्या भावासाठी केलं, मी माझ्या मित्रासाठी केलं, या जगासाठी केलं आणि सर्वांच्या सोडले, त्यावेळेला मला वाटते का जगावं, उद्देश काय आहे जगण्याचा. परंतु त्या ठिकाणी जगण्याचा मुख्य उद्देश आहे. हालेलुया 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 हालेलुया. मुख्य उद्देश आहे.
एक मला उदाहरण या ठिकाणी आठवते. एक आपल्या भारतामध्येच एक खूप महान संत गेलेले आहे. संत अल्फोन्सो म्हणतात. हे रोमन कॅथलिक डिनॉमिनेशन मध्ये आहे. तिचं चरित्र वाचलेलं आहे. किंवा मदर तेरेसा म्हणा. मदर तेरेसाची गोष्ट वेगळी होती. ती सेवा कार्य करत होती. पण सिस्टर अल्फोन्सा जो आहे, ती संत जे आहे, ती आपलं जीवन ख्रिस्तासाठी दिली. आणि जेव्हा ती नन झाली काही दिवस ती व्यवस्थित होती, आरोग्यदायी होती. त्यानंतर तिचा आरोग्य बिघडला आणि ती अंतराळात चिडलेली होती. त्यानंतर ती कधी अंतराळात उठली नाही. लोकांनी भरपूर लोक तिला नाव ठेवले. परंतु तिचा आत्मा येशूशी इतका झडलेला होता, येशूबरोबर इतका एक झालेला होता की ती रात्र दिवस त्या पटलेल्या आत्म्यात कधी ती म्हणत होती की देवा तू मला काय उठवणार नाहीस का? माझं जीवन काय असंच आहे का? नाही. ती काय केली? त्या अंतरात पडून या जगासाठी ती प्रार्थना करत होती. ती पूर्ण अंतरात आजारी ती पडलेली होती. कारण तिचा जगण्याचा उद्देश फक्त ख्रिस्तासाठी होता. आणि म्हणून जो कोणी तिच्याकडे येत असेल आणि जे काही तिला प्रॉब्लेम सांगायचे, अडचणी सांगायचे, ती त्या लोकांच्या मध्यस्थी करायची आणि प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना ऐकून त्या लोकांना तो त्यांच्या त्या जी काही मागण्या आहेत ते पूर्ण करत होता. आणि त्यानंतर जेव्हा तिला देहाचा त्याग झाला, त्याग झाल्यानंतर देखील लोकांनी तिच्या कबरेजवळ जाऊन जेव्हा प्रार्थना करत होते, तर ते तिच्याद्वारे ती प्रार्थना ऐकून त्या लोकांना त्या गोष्टी मिळत होत्या. आणि म्हणून तिला संत म्हणून डिक्लेअर करण्यात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा सांगण्याचा उद्देश काय आहे की तिला जगण्याचा एक उद्देश मिळाला. त्या बंधामध्ये म्हणजे जैविक बंधामध्ये शारीरिकरित्या ती गेलेली होती, अंतरात खेळलेली होती. आज मी तुमच्यासमोर एक गोष्ट आणत आहे. आज तुम्ही देखील अशा बंधातून जात असाल. अनेक वेळेला आपल्या जीवनात अशा गोष्टी घडतात. मुलांचा प्रेम मिळत नाही, बघा, बायकोचा प्रेम मिळत नाही, मुलाचा प्रेम मिळत नाही, भावाचा प्रेम मिळत नाही, आई बाबाचा प्रेम मिळत नाही. समाज आपल्याला वाईट वाटण्यासारखं आहे. लोक मारून ठेवतात. बघा, आपली गरिबी आहे, अनेक प्रकारचं वाईट आहे. परंतु या सगळ्यामध्ये जर तुम्ही पुनरुत्थित आहात आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवता आणि जर तो येशू तुमच्यामध्ये उठलेला आहे, तर तुम्हाला एक जगण्याचा काय आहे उद्देश मिळालेला आहे, एक मार्ग मिळालेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर तिसरं पुनरुत्थान जो आपल्याला धार्मिक ठरवतो. पुनरुत्थान आपल्याला काय करते? धार्मिक ठरवते. लक्षात ठेवा. हालेलुया, हालेलुया. एक वचन वाचूया. रोमकराचा 4 अध्याय आणि 25 वचन. रोमकराचा 4 अध्याय आणि 25 वचन. काय म्हणते बघा. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मराव्यास धरून देण्यात आला. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मराव्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. काय म्हणते? म्हणून व आपण नीतिमान ठरावे. आपण काय ठरावं? नीतिमान म्हणजे धार्मिक ठरावे म्हणून तो उठलेला आहे. तर येशू उठला नसता तर प्रियानो आपण कोणीही ख्रिस्ती झालो नसतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. तर अनेक लोकांना त्यांचा एक काय म्हणतात मानसिकता आहे, मानसिकता त्यांच्यामध्ये की कोणत्या तरी मोठ्या चर्चचं माझ्याकडे सर्टिफिकेट असावं,
कोणत्या तरी मोठ्या मंडळीचं मी सभासद व्हावं. आपल्या या भागात या गोष्टी नाही आहेत. देवाला मी धन्यवाद देतो. कोल्हापूर सांगलीमध्ये अशा गोष्टी नाही, पुण्या पिढ्यामध्ये भरपूर अशा गोष्टी चालतात. कारण त्या ठिकाणी मंडळीचं सभासद होण्यासाठी तुमची स्टेटस लागते. काय लागते? स्टेटस लागते. स्टेटस म्हणजे तुम्ही कोण आणि काय आहात, किती मोठे आहात, किती श्रीमंत आहात, किती शिकलेले आहात, तुम्ही सूट बूट घालताय का, आणि मग त्या मंडळीचे तुम्ही सभासद. आणि अशा मंडळीच्या सभासदसाठी लोक धडपडतात. कारण ते गर्वाने म्हणतात मी फलाना फलाना मंडळीचा सभासद आहे, म्हणजे मी धार्मिक आहे. हॅलो, कोणताही मंडळी किंवा कोणत्याही व्यक्तीच्या सर्टिफिकेट म्हणून तुम्ही धार्मिक नाही आहात. हे डोक्यात काढून घ्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही धार्मिक आहात येशूच्या उत्थानाद्वारे. हो, हालेलुया, हालेलुया. कोणाद्वारे तुम्ही धार्मिक आहात? येशूच्या उत्थानाद्वारे. तो तुमच्या आणि माझ्या पापाकरिता धरून दिला गेला आणि तुमच्या कुसावर खेळण्यात आलं. तो मेला, पुन्हा त्याला गाडण्यात आलं, परंतु तो तुम्हाला आणि मला धार्मिक बनवण्याकरिता त्या मरणावर विजय मिळवून उठलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून जगाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, कोणत्या मंडळीच्या सर्टिफिकेटची गरज नाही. तुमचा सर्टिफिकेट कोण आहे? येशूचं पुनरुत्थान आहे. लक्षात ठेवा, येशूचं पुनरुत्थान आहे. कोणती मंडळी किती सर्टिफाईड आहे, किती ते मोठा आहे, किती पदवीधर आहे, ह्याला नाही. तुमचा विश्वास त्याच्या उत्थानावर आहे काय? हालेलुया, 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 हालेलुया. आता चौथी गोष्ट बघूया. पुनरुत्थान मंडळीकरिता एक नवीन शोध आहे. पुनरुत्थान काय आहे? मंडळीकरिता एक नवीन शोध आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहा, आपण कसं करायचं? तिसरा अध्याय काढूया. पुनरुत्थान हा मंडळीकरिता एक नवीन शोध आहे. कसं करायचा? तिसरा अध्याय मी वाचतो 1 ते 4 हे वचन आपण वाचूया. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर पृथ्वीने गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवी बसला आहे. तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याकरिता यत्न करा. तर या ठिकाणी काय म्हणत आहे? तुम्ही जर ख्रिस्ताबरोबर उठवला गेलेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे, कुठं? उजवीकडे जिथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करा. म्हणजे आपल्याला बायबल या ठिकाणी काय सांगते? जागतिक गोष्टीकडे नाही तर वरील गोष्टीकडे, वरील गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आज आपण काय करतोय? आपण जगात गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. जगातला मान प्रतिष्ठा, जगातला मोठेपणा, जगातलं ती खुर्ची, हे ते, यासाठी त्यासाठी वगैरे वगैरे. आणि यासाठी आपण नाही तर ख्रिस्ताबरोबर जर तुम्ही उठवले गेलेला आहात आणि ख्रिस्ताचा तुमच्यामध्ये जिवंत आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त कुठं बसलेला आहे? पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. त्या वरील गोष्टी मिळवण्याकरिता काय करा? यत्न करा. त्या वरील गोष्टी मिळवण्याकरिता पुढे काय? वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका. बघा, वरील गोष्टीकडे मन लावा. कारण बायबल स्पष्ट म्हणते, जिथं तुझं मन आहे, जिथं तुझं धन आहे, तिथं तुझं मन लागलेलं असेल. जिथं तुझं धन आहे तिथं तुझं मन लागलेलं असेल. तर आज आपल्याला बायबल या ठिकाणी काय सांगत आहे की वरील गोष्टीचं ती धन मिळवण्यासाठी तुम्ही पूर्णपणे यत्न करा. आणि पुन्हा म्हणतोय की वरील गोष्टीकडे पण लावा. कारण ती
पृथ्वीवरील गोष्टीकडे नाही, तुम्ही काहीतरी वेगळे आहात. आज त्याला स्वतःला कधी कमी लेखू नका. हालेलुया, हालेलुया. परवा मी एक व्यक्तीशी बोलत होतो, विश्वास होते, आणि तिचा नवरा या कोरोनामुळे वाढला, अति दुःखी होते. आणि यश बोलत होते, म्हटले नाही अंकल, ज्याच्याकडे पैसा आहे, जे श्रीमंत आहे, त्यांना या जगामध्ये खूप मान पान आणि सन्मान मिळतोय, त्यांची काळजी घेतली जाते, आणि माझ्या मी गरीब आहे. मी तिला म्हटलं बेटा, तुझ्यासारखा श्रीमंत कोणीच नाही. ती खूप धार्मिक आहे. मी म्हटलं तू धार्मिक आहेस, तुझ्याजवळ ख्रिस्त आहे, ख्रिस्त तुझ्याकडे आहे, आणि तू त्या सर्व श्रीमंतापेक्षाही श्रीमंत आहेस. कारण ज्याच्याकडे ख्रिस्त आहे, लक्षात ठेवा, तो श्रीमंत आपला श्रीमंत आहे. त्याच्या मनात हा विचार येऊ नये आणि त्याला दुःख वाटू नये. पण आहे खूप महत्वाचं. म्हणून त्याला जरी या जगाने तुझावर खेळलं तर ते 7 वाक्य विसरू नका. तुझावर जो कोणी तुझावर खेळला जाईल त्याच्या मुखातून ते वाक्य निघलं पाहिजे. पहिलं वाक्य काय होतं? मी विसरून गेले. आता ते काय होते? जे कोणी तुमचा अपमान करतात, जे कोणी तुमचा छळ करतात, जे कोणी तुम्हाला कमी लेखतात आणि जे तुम्हाला बघा दुःखाचा प्रयत्न करतात, म्हणजे तुम्हाला ते तुझावर खेळत असताना तुमच्या मनातून काय निघलं पाहिजे? बाप्पा बाप्पा मला क्षमा कर, कारण काय करतात त्यांना माहित नाही. दुसरं वाक्य काय होतं? परमेश्वर देवाने तुम्हाला या जगाच्या शेवटपर्यंत काय केलेलं आहे? तारणाचा द्वार खोललेला आहे. जर तुमच्या सानिध्यात असा कोणताही व्यक्ती आला, जर येशूच्या सानिध्यात तो चोर आला आणि तो येशूला शरण येतो, तसं जर कोणीतरी तुम्हाला चुकीला मनुष्य तुम्हाला शरण आला, तर तुम्ही त्याला प्रेमानं जवळ घेऊन तुम्ही त्याला तारणाचा मार्ग दाखवा, मार्ग दाखवा. हे खूप महत्वाचं आहे. तिसरं वाक्य तुम्हाला माहिती आहे कशाचं वाक्य होतं? ते जबाबदारीचं वाक्य. देवाने आपल्याला ही जबाबदारी दिलेली आहे. बघा, देवाने दिलेली जबाबदारी आहे. मंडळी करता ही नवीन आहे. पण एक गोष्टीकडे लक्ष द्या, म्हणजे देवाने आज तुम्हाला दिलेली जबाबदारी आहे. आज तुम्हीच नाही, तुमच्या बरोबर अनेक लोकांना देवाचा मार्ग मिळणं गरजेचं आहे. बघा, तुमच्या वागण्यावरून, तुमच्या कृतीवरून तुमच्यातला ख्रिस्त दिसणं गरजेचं आहे. हो, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तो मार्ग काय आहे? विश्वासामध्ये स्थिर राहणं. आज जर तुमच्यामध्ये ख्रिस्त जिवंत आहे, परिस्थिती काही नसते. आपण म्हणू शकतो थोडा वेळासाठी आपण धडपडतो, धडपडते, परंतु तो पवित्र आत्मा तुम्हाला काय करतोय? पुन्हा तो स्थिर अवस्थेत आणतो, भयभीत करत नाही. मला स्थिर अवस्थेत आणतो. पाचवं काय? कोणासाठी ताण पाहिजे? त्या गोष्टी हे सांगत या ठिकाणी संत कळसेकराच्या पत्रात बरीच गोष्टीकडं मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडं जाऊ नका. बघा, पृथ्वीवरील गोष्टीकडे जाऊ नका. तुमचं ताण त्याच्याकडे असते. स्वतः का प्रकारचं माझा जीव जसं हिरटी पाण्यासाठी लुटपते, तसं हे देवा माझा जीव तुझ्याकरिता लुटपत आहे. देवासाठी लुटपत आहे. कारण तुम्ही किती केलं शेवटी शून्य आहे त्या जगातलं. तुम्ही किती त्याच्यासाठी तुम्ही केला प्लॅन, ते तुमच्यासाठी काय आहे? आशीर्वादाचं आहे. म्हणून बायबल स्पष्ट म्हणते, मत्ती सुवर्तमान त्याचा 6:33 मध्ये, प्रथम तुम्ही काय करा? स्वर्गाचं राज्य आणि नीतिमत्व मिळण्यासाठी झटा, आणि ते मिळालं तरी जगात सर्व काही आपोआप येतात. आपोआप येते, आपोआप येते. लक्षात ठेवा.
हातपाय मारायची गरज नाही, आपोआप तुमच्या जीवनात ते येते. आणि पुढचं सातवं, जे काही तुम्हाला तो दिलेला आहे ते तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, पूर्ण करणं गरजेचं आहे. बघा, आणि आपण या सगळ्यांचं प्राप्त मिळवलं पुनरुत्थानाद्वारे आपल्याला पुन्हा या गोष्टी प्राप्त झालेल्या आहे. म्हणून तिसऱ्या वाक्यात काय होते, कारण तुम्ही मृत झाला आहात, तुम्ही काय झाले आता, मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. देवामध्ये काय झालेले, गुप्त ठेवलेले आहे. बघा पुढं, आपलं जीवन जो ख्रिस्त, आपला जीवन कोण आहे, ख्रिस्त, तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केला जाल. आता पुन्हा अनेक वेळेला आपण आपले प्रियजन गेलेले असतात, या कोरोनामध्ये अनेक लोक गेलेले आहेत आणि इतर जे काही विश्वासणाऱ्यांच्यामध्ये त्यांचं विचार एकच आहे की मनुष्याला त्याचं जीवनच तेवढं होतं. आपल्याला तर आपण खूप आदराने त्याचा शेवट करत असतो, अंत्यविधी ज्याला म्हणतोय. पुन्हा अनेक लोकांनी बघितलेलं आहे, तेव्हा घरात देखील फेकायचं नाही, घरात देखील राहायचं नाही, असे प्रकार असतात. असो त्याचा जो विश्वास असेल ते. परंतु आपल्यामध्ये काय म्हणते, काय मनुष्य मरत नाही, तर ख्रिस्तामध्ये तो महानिर्भय केलेला आहे. जो विश्वास केलेला आहे तो सर्वकाही जिवंत आहे, तो ख्रिस्तामध्ये महान केलेला आहे. आणि बायबल म्हणते आणि आपला विश्वास आहे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला आपले सर्व प्रियजन पुन्हा आपल्याला भेटतील. असं काय तुमच्या बायबलमध्ये, तर माझ्या बायबलमध्ये असं आहे. तुमच्या बायबलमध्ये आहे का नाही? हालेलुया. बघा, जेव्हा तो येईल त्यावेळेला पुन्हा आपण सर्व भेटू. ही आपल्यामध्ये आशा आहे, ही आपल्यामध्ये आशा आहे. आपण पुन्हा भेटणार आपल्या प्रियजनांना. बघा, बाकी या गोष्टी दुसऱ्या तुम्हाला कोणत्याही ग्रंथामध्ये या गोष्टी मिळणार नाही. त्याचं आयुष्य एवढं तर केवळ जन्माला आला, या जगला आणि तो गेला, आता पुन्हा आपल्यात पुनर्जन्म आहे, पुनर्जीवन आहे. म्हणून जेव्हा तो ख्रिस्त येईल तो काय होणार, पुन्हा आपली प्रियजन भेटणार. म्हणून आपण बघा, ज्यावेळेला तुम्हाला या गुडफ्रायडेला, मागच्या गुडफ्रायडेला मी तुम्हाला काही स्लाइड्स दाखवले होते. ख्रिस्त मेल्यानंतर काय झालेलं होता, ज्यावेळेला तो आपला आत्मा त्याच्या हाती समर्पित करतो त्यावेळेला भूमिकंप झाला. आणि भूमिकंप झाल्यानंतर काय झालेलं आहे, बायबलमध्ये सगळे तगडी काय म्हणतात, तगडी उघडली आणि त्यातले जे मेलेले होते ते सर्व जिवंत झाले आणि ते मिळू लागले. कारण ती मरण देखील, ख्रिस्ताच्या मरणाने मरण देखील मनुष्याला धरून ठेवू शकत नाही, स्वतंत्र करते. कारण ख्रिस्ताच्या मरणाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणून प्रियानो, तुम्ही सर्व स्वतंत्र आहात. म्हणून आज तुम्ही घरात असाल तर दुःख करू नका. आजच्या दिवशी मला चर्च मिळते, कारण चर्च तुम्ही आहात, चर्च तुम्ही आहात. तुम्ही आज तुमचे प्रियजन गेले असतील त्यासाठी दुःख. जे जीवित आहे त्यांना काय म्हणते, बरी गोष्टीकडे मन लावा, बरी गोष्टी मिळवण्यासाठी जगा. म्हणून आज तुम्ही घरी असाल, तुमचं मरण्याचं अनेक कारण असेल, पण एक लक्षात ठेवा, बरीच गोष्टी मिळवण्यासाठी जेव्हा झटाल त्यावेळेला काही गोष्टी आपोआप तुमच्या दारात येऊन पडेल. भरपूर साक्ष आहे, भरपूर साक्ष आहे. जी व्यक्ती बरीच गोष्टी मिळवली आणि त्याच्या घरात तांदळासाठी काय नव्हतं, दारात कोणीतरी बेल वाजवून काहीतरी घेऊन गेलं आणि उघडल्यानंतर काय होते, सगळे मिठाई होत्या आणि त्या दिवशी बिर्याणीचं सगळं मस्त पैकी काय म्हणतात, भात वगैरे सगळं होता, मसाला आणि वर्ण पैशाचा कट्टा देखील. अशा अनेक साक्ष आहेत. म्हणून आपल्याला काय करणे गरजेचं आहे, बरीच गोष्टी. कारण देवाने मंडळीकरिता एक नवीन शोध दिला आहे. 4 गोष्टी पुनरुत्थानाद्वारे मिळतील. पहिली गोष्ट आहे पुनरुत्थान एक जीवित
म्हणून आशा आहे. दुसरी गोष्ट काय आहे? पुनरुत्थान आपल्याला जगण्याचा उद्देश देतो. तिसरी गोष्ट, पुनरुत्थान आपल्याला धार्मिक बनवते. बघा, आणि चौथी गोष्ट, पुनरुत्थान मंडळीकरिता एक नवीन शोध आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियानो, आज चर्च नाही म्हणून निराश होऊ नका. आज परमेश्वर तुमच्यावर इतका प्रेम करतो, या युट्यूबच्या द्वारे तो तुमच्याकडे आलेला आहे. कारण वचन हाच तो परमेश्वर आहे. म्हणून संत योहान काय म्हणते? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. आज तो तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात आलेला आहे. म्हणून ते कसंही ऐकू नका, तर सर्व एकत्र बसून प्रार्थनीयरित्या ऐका. जसं तुम्ही चर्चमध्ये बसलेला आहात आणि नक्की तुम्ही आशीर्वाद मिळवणार. हालेलुया, हालेलुया. यावेळी आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण डोळे झाकूया. हे अति पवित्र सेवक प्रभू परमेश्वर, आज प्रभू पुनरुत्थान एक आशा आहे, जे आज तू आम्हाला प्रगट केलेला आहे. कारण आम्ही सर्व पुनरुत्थानाची लोक आहोत आणि हा पुनरुत्थानानंतरचा पहिला रविवार आहे. आणि म्हणून प्रभू, जो आनंद पुनरुत्थानाच्या दिवशी मिळाला, अगदी त्याच्या विरुद्ध हा रविवार झालेला आहे. पण तो आज त्या आनंदात जरा देखील कमतरता येऊ नये म्हणून तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हाला सत्य मार्ग दाखवलेला आहे. आणि या मार्गावर चालण्याकरिता, या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी या जगात बनवण्याकरिता तू तुझ्या पवित्र आत्म्याचा तो अभिषेक आम्हाला प्रत्येकाला दे. आणि त्या विश्वासामध्ये आम्हाला दृढ आणि दृढकर वचन देवा. कारण ईश्वर देवा, तू आम्हाला वचन दिलेलं आहे. सर्वांनी जरी सोडलं तर तू आम्हाला कधीही सोडणार नाही. आणि तू सदैव आमच्या संगती राहणारा, आमची काळजी घेणारा आमचा परमेश्वर बाप आहे. म्हणून आजपर्यंत तूच आम्हाला तारलेला आहे आणि याच्या पुढेही तूच आम्हाला तारणार, हा आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून प्रभू, आज आम्ही तुला शरण येत असताना आज आम्हा प्रत्येकाला आम्ही जसे आहोत तसे तू स्वीकार आणि तुझ्या रक्ताचा अंघोळ घालून आज आमच्या मनाला, विचाराला, भावनेला, स्वभावाला शुद्ध कर आणि तुझ्या स्वर्गीय अभिषेकाने अभिषेक करू. आज तू आम्हा प्रत्येकाद्वारे गौरविला जा. हीच आम्ही तुझ्या चरणी विनंती करतो. आज प्रभू, जेव्हा तू आमच्यामध्ये आहे, कारण तुझं वचन म्हणते प्रभू आत्मा आहे आणि जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं स्वातंत्र्यता आहे. आज तू आमच्यामध्ये असताना तू आम्हाला सर्व बंधनातून स्वतंत्र केलेला आहे, सर्व भयातून स्वतंत्र केलेला आहे. सर्व प्रकारच्या त्रास, अडचणी, दुःख, व्याधी, वेदना प्रभू, आज सर्व प्रकारचं प्रभू जी काही चिंता आहे, गरिबी आहे, या सगळ्यात तू आम्हाला आज मोकळ करून स्वतंत्र केलेला आहे, आशीर्वादित केलेला आहे. म्हणून आम्ही तुझी स्तुती आणि स्तुती करू. तुला कोटी कोटी धन्यवाद, 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 धन्यवाद आणि धन्यवाद. आधी सर्व प्रार्थना तारणाऱ्या येशू देवा तुझ्या पवित्र गोड आणि गोड नावाने मागतो म्हणजे आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वतःचे बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावं. जे साक्षी असे स्वतः कसे तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आता माफ आणि तसे आम्ही आमच्या हृदयासून सुखी आहे, तसे तो आमची गुणापास आणि मला परीक्षेत नकोस तर बायकापासून कारण राज्य सामर्थ्य आणि सर्व काळाचीच आहे. आमेन. याला प्रभू परमेश्वराकडे त्याचा आशीर्वाद मागा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश पाडो व तुम्हाला कृपा करो. परमेश्वर प्रसन्न करो आणि तुम्हाला शांती देवो. परमेश्वराची कृपा, परमेश्वराची शांती, पवित्र आत्म्याचा सुंदरचा सहभागिता आज तुम्हा प्रत्येकाबरोबर आणि तुमच्या कुटुंबियाबरोबर सदा आणि सर्व काळ असो. परमेश्वराची शांती तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन.